महादेव दादांनी जर खरंच शास्त्री कुटुंबाची संपत्ती लपवली असेल तर ती पार्वती त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं मला माहित नाही, पण त्यानंतर आदिनाथ खूप अस्वस्थ होते. मी डॉक्टरांकडे गेले होते तेव्हाही विषय निघाला. डॉक्टर सामंतांचा असा तर्क आहे की महादेव आजोबा आणि पार्वती आजींमध्ये जे काही घडलं त्यासाठी श्रीरंग रानडे जबाबदार होते. काय? म्हणजे कदाचित श्रीरंग रानडे आणि पार्वती यांच्याबद्दल महादेव आजोबांच्या मनात. बस नको तो विषय. मला नाही बोलायचं अशा भूतकाळाविषयी जो वर्तमानाची नासाडी कर. नाही बोलायचं मला. श्रीराम 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 श्रीराम. राधा नाहीये घरात. प्रथमेश तिच्या बरोबरच गेले. येईल अर्ध्या तासात परत. बसा तुम्ही. चंदू बस सर. खरं तर मी तुझ्याशीच बोलायला आलोय. तुझा माझा जो काही वाद आहे तो त्याच्या जागी आहे, पण या सगळ्याची शिक्षा तू इतरांना देऊ नकोस. म्हणजे तुझी आई, आदी, प्रिया, शुभ्रा, अगदी राधा आणि प्रथमेशला सुद्धा.
तुझा कधीच होऊ शकलो नाही. पण ही सगळी माणसं तुझी आहेत रे. त्यांना एकमेकांपासून तोडू नकोस. आणि आणि तुला एवढीच विनंती करायची होती. येतो मी. बाबा, तुम्ही मला विनंती करावी एवढा मोठा नाहीये मी, आणि कोणालाही शिक्षा देत नाहीये. सगळ्या नात्यांमधून मी वेगळा झालो कारण त्यातला पोकळपणा मला जाणवला. आई, आदी, प्रिया, आजोबा, कोणाचंच प्रेम अमान्य नाहीये मला, तुमचं सुद्धा. पण एका नालायक मुलावर केलेलं प्रेम आणि एका कर्तबगार मुलावर असलेलं प्रेम यामध्ये खूप फरक आहे. आणि एका झटक्यात तो मला जाणवला. तुम्हाला काय म्हणायचं ते लक्षात आलंय माझ्या, पण त्याची शाश्वती आणखी किती दिवस माहित नाही. नाहीतर पुन्हा काही दिवसांनी असाच एखादा झटका लागायचा. तुला असं हे वाटणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे मला. तुला सांगते ना बाळ, खरं तर बॅग उचलूनच येणार होते मी, पण मी निघाल्यावरती वहिनीचं तोंड असं एवढूस झालं ना. अरे माझ्याशिवाय पान हलत नाही तिचं. काय झालं? काय होतं? काही नाही रे, ती प्रिया स्वतःला फार शहाणी समजते ना हल्ली. आधी अशी नव्हती, आधी बरी होती, पण ती आल्यापासून त्या सुलेखाला उलट सुलट काहीतरी. मी तुला कशाला सांगते, तूही त्यातलाच. मी काय केलं आता? तू काय कमी नावं ठेवलीस का सुलेखाला? हे बघ, त्यावेळेला जसं वाटलं तसा रिॲक्ट झालो मी, पण नंतर माझी चूक आहे कळल्यानंतर मी माफी मागून मोकळा झालो. हो की नाही? आता 8 दिवस ती नाहीशी झाली होती तर केवढी काळजी लागली होती मला. आला मोठा काळजी करणार. काही नाहीशी विशी झालेली नव्हती. तिकडे बडोद्याला मैत्रिणीकडे गेली होती. बडोदा की जयपूर? जयपूर कुठे काढलंस बडोद्यामध्ये? नाही, मला वाटलं की ती म्हणाली जयपूर. बाळ, तू ना लहानपणापासून अगदी वेंधळा आहेस बघ, वेंधळा. तिने सांगितलं असेल बडोदा, तू ऐकलं असेल जयपूर. तुला खात्री आहे नक्की? अरे तिची मैत्रीण राहते ना तिकडे बडोद्याला, तिकडे गेली होती ती 4 दिवस. तू कुठलं काढलंस जयपूर आणि बिपूर? नाही, मग माझी चूक झाली असेल ऐकण्यात. अरे बाळ, नीट लक्ष देऊन ऐकावं. पेशवाई धचा मा झाल्याने केवढा मोठा घात झाला होता, आणि तू बडोद्याचं जयपूर करून काहीतरी नवीन उकरून काढायचंस. अरे त्या पोरीला आता शांतपणाने श्वास घेऊ द्या की जरा. बाबा भाईकडे जाऊन आले माहितीये ना? मग काय बोलणं झालं दोघांच्यात माहित नाही, पण बाबा जेव्हा परत आले तेव्हा मूड एकदम लो होता त्यांचा. देव जाणे गेले तरी का होते?
कदाचित त्यांना त्यांची चूक रिअलाइज झाली असेल. तुलाही असंच वाटतंय की चूक बाबांची होती, बाईची काहीच नाही? दादा, भाईपासून एक गोष्ट लपवली जाते जाणून बुजून, कारण काही असेल. मग चूक त्याची कशी? तुलाही सांगितलं नव्हतं आम्ही? तुला नाही तसं वाटलं? मग नाही वाटलं समहाव. मी विचार केला यावर दादा. एकतर मी लहान आहे, म्हणजे लहान नाही राहिले माहितीये, पण घरातल्या मोठ्या माणसांनी काही गोष्टी मला न सांगण्या याची मला सवय आहे. आणि ॲडव्हेंचर म्हणून खजिन्याचा शोध वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकायला छान आहेत, पण मला माझ्या आयुष्यात इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत विचार करण्यासारख्या. सो आय नेव्हर गिव्ह इट अ सेकंड थॉट. काय आहेत त्या महत्वाच्या गोष्टी? सुलेखाचा सतत द्वेष करणं. दादा, आता विषय तूच काढलायस हा, मी नाही. म्हणजे बोलतोय ते खरं बोलतोय ना? का? मला माझं फ्युचर, माझं करिअर नाहीये, त्याबद्दल नाही विचार करू शकत मी? करतेस असं वाटत नाही. मी जो विचार करते ना त्याची जाहिरातबाजी करावी असं मला वाटत नाही. लग्नाचं काय ठरवलंस? करायचंय एवढं ठरवलंय, पण कधी कोणाशी हे देवालाच ठाऊक. कोणी आहे तुझ्या आयुष्यात? आज हे असं इंटरॉगेशन का अचानक? मोठ्या भावाची वर्षातून एकदा करायची ड्युटी समज हवा तर. तू विक्रांत भोसले फोन करतो अजूनही तुला? बाबा म्हणाले होते तो काय भेटला होता त्यांना आणि काहीतरी त्याने माफी मागितली त्यांची म्हणे. हो, मला पण म्हणाले होते बाबा. का करतोय तो हे सगळं? हे त्याला जाऊन विचार. हे बघ मुन्ना, तुझ्यात ना खूप टॅलेंट आहे. या सगळ्या फालतू गोष्टी बाजूला ठेवल्यास, कॉन्सन्ट्रेट केल्यास ना, यू विल गो प्लेसेस. माहितीये मला, तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. हेही माहिती. हे बघ मुन्ना, आधीच भाई माझ्यापासून दुरावलाय आणि आता तू सुद्धा. मी का दुरावेन? माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर, आणि मला माहितीये तुझंही आहे माझ्यावर. हां, पण प्रॉब्लेम एवढाच आहे की काही गोष्टींच्या बाबतीत तुला जग गुलाबी दिसतं आणि मला पिवळं. पण यामुळे आपल्या नात्यात काही फरक पडत नाही, हो ना? सुलेखाला तू बरं बोलत होतो ना आपण? काही गरज होती तिचं नाव काढायची? फुकटचा मूड ऑफ. मुन्ना 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 ऐक. मुन्ना, वा पूनम, उत्तम झालं होतं जेवण. मी हल्ली रात्रीचा जेवत नाही, दूधच घेतो. पण तू केलेल्या स्वयंपाकाचा सुगंध असा काही दरवळला होता की मोह आवरेना. बाबा, बर का रे बाळ, आता मला समजलं तू तब्येत का राखून आहेस ते. बाबा तुम्ही बसा, मी आले. बाबा, आज राहा ना इथेच. मी उद्या सकाळी ऑफिसला जाताना दादाकडे सोडतो तुम्हाला. चालेल, फक्त मधूला फोन करून कळव. हो, करतो आत्ता, लगेच करतो.
बाबा मी दादाला फोन करून आलो होतो बाबा 2 महिन्यांनी निखिलचं वर्ष श्राद्ध येते. श्रीराम श्रीराम. बाळ, गेले अनेक दिवस एक गोष्ट मनात होती. कधी कधी काही गोष्टी बुद्धीला योग्य वाटत असल्या तरी त्या बोलून दाखवण्याचं धैर्य होत नाही. असं वाटतं की समोरच्याला ती चुकीची वाटली तर. असं काय बोलायचं बाबा? बाळ, तू आणि पूनम म्हणजे तुम्ही आता तुमच्या मुलाचा विचार करायला. बाबा, अरे तुम्हा दोघांचंही वय अजून तुमच्या हातात आहे. मी जन्माला आलो तेव्हा माझ्या अण्णांचं वय, आता तुझं वय आहे ना, त्याही पेक्षा जास्त होतं. आणि पूनमचं मातृत्व का हिरावून घेतलं जावं? बाबा, ही गोष्ट आजपर्यंत कुणाशीच बोललो नाही. पण आम्हाला मूल होऊ न देण्याचा निर्णय पूनमचा होता. काय? हो, आम्हाला आमचं मूल झालं तर निखिलवरच्या प्रेमात अंतर पडेल असा विचार करून आमच्या लग्नाच्या आधीच तिने हा निर्णय घेतला होता. अरे बाळ, आणि तू हा निर्णय तिला घेऊ दिलास? तिच्यावर केवढा मोठा अन्याय झालाय हा. मी तिचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला बाबा. पुढे निखिल तिच्याशी खूप फटकून वागायला लागला तेव्हाही मला तिला ओरडून सांगावं असं वाटायचं बाबा की निखिल, तुला तिच्याशी असं वागण्याचा काहीही अधिकार नाहीये, कारण तुझ्यासाठी तिने. पण नाही, तेव्हा सुद्धा पूनमने नाही बोलू दिलं मला. श्रीराम, पण मग आता तर. बाबा,